नमस्कार, मी सुवर्णा जोशी IBN लोकमत स्पेशलमध्ये आज एका थरारक हत्याकांडाविषयी जाणून घेणार आहोत। डॉक्टर संतोष पोळ याने 2003 पासून आतापर्यंत 6 खून केले, तरी तो अजूनपर्यंत मोकाट फिरत होता। मंगल जेधेच्या खून प्रकरणाची चौकशी करताना या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि ACBचा या पोळशी काय संबंध आहे, जाणून घेऊयात। खुनी डॉक्टर एखाद्या हॉरर चित्रपटामध्ये शोभेल असे सिरियल खून प्रकरण वाईमध्ये उघडकीस आलं। भूलचं इंजेक्शन आणि त्या इंजेक्शनचा ओव्हरडोस देऊन तब्बल 6 जणांचे खून केले गेले। डॉक्टर संतोष पोळने हे खून केले। यातल्या 5 जणांचे सांगाडे त्याच्याच फार्म हाऊस मध्ये पुरण्यात आले होते। मनाचा थरकाप उडवणाऱ्या या हत्याकांडाबद्दलचा सुरुवातीला रिपोर्ट आपण पाहूयात। मनाचा थरकाप उडवणारे हे हत्याकांड। 1-2 नाही तर तब्बल 6 खून या डॉक्टरने केलेत। एरवी जीवनदान देणाऱ्या डॉक्टरने 6 जणांचा जीव घेतलाय। अनैतिक संबंध, दागिने, प्रॉपर्टीचा वाद, सोन्याची तस्करी, नकली नोटांचा व्यापार अशा अनेक कारणांवरून संतोष पोळ या डॉक्टरने 6 जणांचे खून केलेत। अंगणवाडी सेविका असलेल्या मंगल जेधेच्या खुनानंतर हे सगळं धक्कादायक प्रकरण उघड झालं। 16 जून पासून मंगल जेधे वाईतून बेपत्ता होत्या। शेवटपर्यंत मंगल जेधे संतोष पोळच्या संपर्कात होते असं उघड झालं आणि त्यानंतर पोलिसांनी संतोष पोळला मुंबईतून अटक केली। त्यानंतरच्या चौकशीत आपण 6 खून केल्याचं संतोष पोळनं मान्य केलं। यातल्या 5 जणांचे सांगाडे आपल्याच फार्म हाऊस मध्ये पुरल्याचंही त्यानं कबूल केलं। संतोष पोळने पहिला खून 2003 मध्ये केला सुरेखा चिकणे हिचा। अनैतिक संबंधावरून संतोषनं तिला मारलं, तर भावकीतल्या लक्ष्मण पोळ यांच्याशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून 2006 मध्ये वनिता गायकवाड हिचा खून केला। प्रॉपर्टीच्या वादातून सुपारी घेऊन 2008 मध्ये जगबाई पोळ हिला संतोषने मारून टाकलं, तर 2015 मध्ये वाईतले सराफा व्यावसायिक नथमल भंडारेचा त्यानं खून केला। नथमलचा मृतदेह धोम धरणात फेकून दिला असं संतोष सांगतोय। या खुनाला कारणीभूत असलेल्या नर्स सलमा शेख हिलाही 2015 मध्ये दागिन्यांचा वाद आणि अनैतिक संबंधावरून संतोषनं ठार केलं, तर 6वा खून संतोषनं केला मंगल जेधे यांचा। ज्योती नावाच्या मुलीशी असलेले संबंध आणि पैशांच्या वादावरून मंगलचा खून संतोषनं केला आणि तो जाळ्यात अडकला। ज्योती मांढरे जी को-ॲक्युज्ड आहे, त्यांना पहिल्यांदा तपासामध्ये घेतलं आणि त्यांच्या तपासामध्ये आपल्याला मुख्य आरोपी डॉक्टर संतोष पोळ याच्यापर्यंत आपल्याला पोहोचता आलं आणि आपण त्यांच्या तपासामध्ये 11 ऑगस्टला मंगला जेधे यांची बॉडी आपण त्यांच्या पोल्ट्रीच्या पाठीमागून रिकवर केली। आता आपल्याला त्यांची 7 दिवस कस्टडी मिळाली आहे, तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांनी असं आपल्या तपासात समजून येत आहे की अजून 5 मर्डर केलेले आहेत, त्यामध्ये 4 महिला आणि 1 पुरुष। त्याच्या आपण आज 4 डेड बॉडी म्हणजे विथ स्केलेटन 3 पोल्ट्रीच्या ठिकाणी 1 घरापासून आपण रिकवर केलेले आहे। आता त्यांचं आयडेंटिफिकेशन आणि का मर्डर केले त्याची कारण हे पुढील तपासाचा भाग आहे। भुलीचे ओव्हरडोस देऊन आपण या 6 जणांना मारल्याचं संतोष सांगतोय। अत्यंत शांत डोक्याने मारणारा हा सिरियल किलर संतोष पोळची पार्श्वभूमी पाहूया। संतोष पोळनं इलेक्ट्रो होमिओपॅथी मेडिसिन ही पदवी घेतल्याचा दावा केलाय, पण ही पदवी मान्यता प्राप्त नाहीये। त्यामुळे संतोषच्या डॉक्टर असल्याच्या दाव्यावर ही शंका उपस्थित केली जाते। संतोष वाईमधल्या डॉक्टर घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये मदतनीस म्हणून कामाला होता। अँटी करप्शन विभागाशी संपर्क ठेवून त्यानं ट्रॅप करून साताऱ्यातल्या 10 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाच अडकवलं होतं। संतोषनं खुनाची कबुली दिल्यानंतर वाई परिसरातून 5-6 महिला बेपत्ता झाल्या होत्या, त्यामागचं गूढ कल्लय। पेशानं डॉक्टर असलेल्या संतोष पोळ यानं 1-2 नाही तर तब्बल 6 खून करून आपल्याच शेतामध्ये या सगळ्या मृतदेहांची विल्हेवाट लावली होती। नशीब इतकंच, आता सध्या ज्या मुलीसोबत त्याचे अनैतिक संबंध होते तिने या सगळ्या प्रकारांची माहिती पोलिसांना दिली।
गेली 13 वर्ष हे प्रकरण सातत्यानं दडपण्यासाठी त्याने 1-2 नव्हे तर तब्बल 10 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एसीबीला ट्रॅप करून दिलेत आणि त्याच भीतीनं पोलीसही संतोष पोळ याची चौकशी करायला घाबरत होते. थंड डोक्यानं 6 खून करूनही उजळ माथ्यानं गेली 15 वर्ष फिरणारा संतोष अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय. पण त्याची चौकशी करताना पोलीसही चक्रावून गेलेत. संतोष हा आतापर्यंत पाहिलेल्या सगळ्या गुन्हेगारांमधला सगळ्यात कोल्ड ब्लडेड खुनी आहे असं भल्या भल्या गुन्हेगारांना सरळ करणारे पोलीस सांगतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाडेसह तुषार तपासे आणि वैभव सोनवणे, IBN लोकमत, वाई. डॉक्टर संतोष पोळनं ज्या फार्म हाऊसमध्ये हे सगळे मृतदेह पुरले होते त्या फार्म हाऊसवर जाऊन अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. वाई येथील मंगल जेदे खून प्रकरणानंतरनं अनेक धक्कादायक खुलासे पुढे येऊ लागलेले आहेत. डॉक्टर संतोष पोळ याच्या फार्म हाऊसवरच हे सगळे प्रकार घडत होते. आतापर्यंत त्याने 6 खुनाची कबुली दिलेली आहे. हेच त्याचं हे फार्म हाऊस आहे ज्या ठिकाणी त्याचं पोल्ट्री आहे आणि याच ठिकाणी त्याचे अनैतिक संबंध असायचे अनेक महिलांबरोबर आणि त्याच्यातूनच हे खून होत गेले. मंगल जेदे जे आहेत त्यांचा जो मृतदेह त्यानं पुरला होता ते ठिकाणाच्या इथेच आहे. त्याच्या शेतामध्येच म्हणजे या पोल्ट्री फार्मच्या जागेमध्येच त्यानं हा मृतदेह पुरला होता. पोलिसांनी 12 ऑगस्टला हा मृतदेह या ठिकाणी JCBच्या साह्यानं तो काढला आणि नंतरनं पोलिस तपासामध्ये त्यानं जी माहिती दिली की आणखीन 5 खून त्यानं वेगळ्या पद्धतीनं केलेले 2003 पासून ते मृतदेह त्यानं याच फार्म हाऊसच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी पुरलेले आहेत. आपण त्या ठिकाणी जाऊन तिथे कशा पद्धतीनं ते पुरले होते त्याची माहिती घेऊ. या ठिकाणी पोलिसांनी काल उत्खनन केलं आणि त्याच्यामध्ये इथून आतापर्यंत 4 सांगाडे पोलिसांना मिळून आलेले आहेत. याच्यातूनच हे एकंदरीत चित्र स्पष्ट होतंय की इथे 4 मृतदेह त्यानं पुरले होते आणि त्याच्या घराच्या इथे त्यानं एक मृतदेह पुरला होता आणि एक मृतदेह त्यानं धूमधरणामध्ये टाकला होता. या ठिकाणी जे तुम्हाला ढिगारे दिसत आहेत त्या ठिकाणीच म्हणजे या फार्म हाऊसच्या जमिनीमध्येच वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं हे मृतदेह पुरले होते. 2003 पासून हे मृतदेह तो खून करून या ठिकाणी अशा पद्धतीनं विल्हेवाट लावायचा त्या मृतदेहांची आणि एकंदरीतच आत्तापर्यंत त्याने सगळे खून अशा पद्धतीनं लपवत आला. मात्र मंगल जेदे खून प्रकरणानंतरनं ह्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. तपासामध्ये पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि तिथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. मग त्याने पोलिसांच्या कोठडीमध्ये असतानाच त्यानं बाकीच्या खुनांची पण माहिती दिली. पण अजूनही ह्याचं नेमकी कारणं अनैतिक संबंध आहेत का पैशाची देवाणघेवाण हे मात्र अजून पुढे आलेलं नाहीये. तुषार तपासे, IBN लोकमतसाठी, धोम, सातारा. आमच्या प्रतिनिधींनी दुपारी जाऊन हा सगळा आढावा घेतलेला आहे आणि ज्या खोलीमध्ये तो हत्या करायचा तिथला सुद्धा आढावा आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी घेतला, तोही पाहूया. 6 जणांचा खून करून रस्त्यानं पुन्हा मान वरती करून डॉक्टर म्हणून मिरवणारा संतोष पोळ याला वाई पोलिसांनी अटक केली आहे. ज्या ठिकाणी हत्या करून इंजेक्शन्स देऊन तो हे मृतदेह गाडायचा त्या शेतावरती आपण आहोत. ही त्याची या शेतावरच्या 2 खोल्या ज्या आहेत त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तो त्याच्या सगळ्या करत होता असं एकूण दिसतंय. पोलिसांनी हाऊस सर्च घेतलेला आहे. त्यानंतरची ही सगळी परिस्थिती पाहतोय आपण. या ठिकाणी काही मेडिकल इक्विपमेंट्स आहेत. त्याच्यानंतर कार्डिओ घेता येतील किंवा हृदयाचे ठोके मोजता येतील अशी यंत्रणा सुद्धा आहे ज्याच्यावरती ECG काढता येऊ शकतो. आणि याचाच आधार तो घेत होता का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण त्यानं हे खून ज्या पद्धतीनं केलेत ते भुलीचे इंजेक्शन देऊन केलेले होते ज्याच्यामध्ये जास्त डोस असल्यामुळे हृदय जे आहे ते बंद पडतं, कार्डियाक अरेस्ट येते आणि त्यानंतर त्याचीच तपासणी तो या ठिकाणी करायचा का, हा माणूस मेलाय की नाही याची खात्री करण्यासाठी ही सगळी उपकरणं त्यांनी या ठिकाणी आणून ठेवली होती का. कारण स्पष्ट आहे हे गावापासून दूर शेतावरती असलेलं एक घर आहे. या ठिकाणी या सगळ्या मेडिकल इक्विपमेंटची गरज काय असा प्रश्न पडू शकतो. आपल्यावरती कुठली पोलीस कारवाई होऊ नये यासाठी त्यानं अँटी करप्शनचे शस्त्र तर वापरलंच होतं. वाईतल्या जवळपास 10 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यानं वेगवेगळ्या या सगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये फसवून सस्पेंड केलं होतं. त्यांच्यावरती कारवाई करायला लावल्या होत्या आणि त्यामुळे पोलीस जे आहेत ते त्याचा तपास करायला काही अंशी घाबरत होते.
ही गोष्ट जी आहे ती अत्यंत घृणास्पद अशी म्हणावी लागेल. हे सगळं घडल्यानंतर सुद्धा हा पोळ जो आहे तो त्याच्या विरोधामध्ये पोलीस काहीतरी कुभान रचतात आणि त्याच्या हत्येचा प्रयत्न केला जातोय असा आरोप करत IBN लोकमतच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा पोहोचला होता. मात्र त्या ठिकाणी त्याला दाद लागली नाही. त्यानंतर तो सतत 1.5 महिना फरार होता. त्याची आता सध्या जी प्रेयसी आहे ज्योती मांढरे हिनं हे सगळे प्रकार जे आहेत ते पोलिसांना कळवल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. त्याला दादरमधून अटक करण्यात आली आणि त्यानंतर एकानंतर एक धक्कादायक खुलासे होत गेले. आधी सुरेखा, मग त्यानंतर वनिता, त्यानंतर सलमा, नवनाथ आणि मंगला अशा 6 खुनांचा हा आरोपी आता वाई पोलिसांच्या ताब्यामध्ये. व्हिडिओ जर्नलिस्ट अय्याज वैभव सोनवणे, IBN लोकमत, वाई. हा जो डॉक्टर आहे, डॉक्टर नव्हे तो बोगस डॉक्टर आहे आणि त्याचं ACB कनेक्शन सुद्धा समोर आलंय आणि त्या माध्यमातून तो तपास अधिकारी जे आहेत त्यांच्यावरही दबाव प्रस्थापित करत होता. या सगळ्या संदर्भातला खुलासा पाहणार आहोत. मात्र आता घेतो एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. डॉक्टर संतोष पोळ यानं केलेल्या 6 खुनांच्या तपासादरम्यान ACBचं त्याच्याशी असलेलं कनेक्शन सुद्धा समोर आलंय. ACBचा खबऱ्या असल्याचं सांगून तो तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणायचा. संतोष पोळनं बेबी पाटणकर ड्रग्ज केससह तब्बल 12 ACB ट्रॅपसाठी ACBला टिप दिल्याची सुद्धा धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे ACB प्रमुख विश्वास नांगरे पाटील यांनाही तो अनेकदा भेटल्याची माहिती समोर येते. मात्र या सगळ्यानंतर आम्ही प्रत्यक्ष विश्वास नांगरे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला नेमकं या सगळ्या पाठी काय आहे. आपण पाहूयात. विश्वास नांगरे पाटील सर, आधी 6 खून करून या सगळ्या खुनांनी जो बनाव रचलेला आहे आणि आता तपासामध्ये एक एक समोर येत आहे, पोलिसांनी याचा छडा लावलेला आहे. पण हा जो डॉक्टर संतोष पोळ आहे हा पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करत होता आणि इतके दिवस हा खबऱ्याच पोलिसांना गंडवतो हे खूप धक्कादायक आहे. पोलिसांचा खबऱ्या नाही, पोलिसांवर वेगवेगळ्या माध्यमातून प्रेशर हा टाकायचा ही वस्तुस्थिती आहे. यात आता ज्योती मांढरे यातली आरोपी आहे, तिनं रेपचा गुन्हा एका कर्मचाऱ्यावर दाखल केलेला होता. आता त्यात खरं खोटं आणि सत्यता पडताळणी करणं हे महत्वाचं आहे. पण अँटी करप्शनचे अनेक ट्रॅप्स यांनी घडवून आणलेले होते. त्यामुळे पोलीस थोडे प्रेशर खाली असायचे, यात ही वस्तुस्थिती आहे. कारण पोलीस का दबावाखाली असायचे? जर म्हणजे हा डॉक्टर संतोष पोळ आहे, तुम्ही असं म्हणताय की ACBचे अनेक ट्रॅप त्यांनी घडवून आणले, जरी खबऱ्या म्हणून पोलिसांना मदत होत असली तरी सुद्धा पोलिसांनी त्याच्या जाळ्यात अडकण्याचं काही कारण नव्हतं. पोलीस आणि ACB ह्या इंडिपेंडंट एजन्सीज आहेत. अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून त्यांनी ट्रॅप केलं. त्या ट्रॅप मध्ये खरं खोटं आणि त्या मी त्याच्याबद्दल जात नाही, कारण ते चौकशी करण्याचे अधिकार ACBच्या हायर अथॉरिटीचे आहेत. पण बेसिकली पोलिसांवरती आता एक मोर्चा सुद्धा तिथल्या प्रभारी अधिकाऱ्यावर त्यांनी काढण्यासाठी काही लोकांना मोटिवेट केलेलं होतं. अशा पद्धतीनं त्याच्या पाठीमागं जो अधिकारी लागेल त्याच्या पाठीमागं तो त्याची पोस्टिंग कुठं झाली त्याची माहिती काढणं अशा गोष्टी तो नेहमी करत असायचा. विश्वास नांगरे पाटील सर, आमच्याकडे अशीही माहिती आहे की बेबी पाटणकर प्रकरणामध्ये सुद्धा यानं काही पोलिसांना माहिती दिलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी तपास केला. अशा वेगवेगळ्या प्रकारे तो पोलिसांना वेगवेगळ्या खबरी देत असल्यामुळे पोलीस त्याच्या दबावाखाली आले का? ऍक्च्युली या मॅटरमध्ये मी IQ बातमी आहे माझ्याकडं. मी त्याच्या कॉरॅबरेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बोलणं उचित नाही आहे. पण बनावट नोटांच्या बाबतीत यांनी इन्फॉर्मेशन देऊन देहू एक केस केलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी बॅनर्स पण त्याच्या हद्दीमध्ये लावलेले होते, वाईच्या हद्दीमध्ये. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या टॅक्टिक्स वापरून दबाव यंत्रणा त्याची नेहमी असायची. 2 केसेसमध्ये 2003ला एक विक्टीमला मर्डर केला आणि 2006ला मर्डर केला. त्या दोन्हीमध्ये मिसिंग कंप्लेंट दाखल आहेत. वनिता गायकवाडनं तर त्या डोम धरणाच्या वरती मारून त्यांचा मृतदेह पाण्यात फेकून दिला होता. विश्वास नांगरे, आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे. हा जो डॉक्टर संतोष पोळ आहे तो 1-2दा तुम्हाला भेटला होता अशी सुद्धा बातमी आहे. जेव्हा तो तुम्हाला भेटला तेव्हा एक अनुभवी पोलीस अधिकारी म्हणून तुमच्या काय काय लक्षात आलं? मला तो भेटला नव्हता कधीच, पण त्याच्या संदर्भात मंगला जेदे या विक्टीम आहे त्याच्या संदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं मला SMS आला होता. मी चार्ज घेण्याच्या अगोदर
एक भंडारी म्हणून यातले सिनियर सिटीजन आहेत, त्यांच्या मुलीनं मला संपर्क केला होता. कारण मी माझं पोस्टिंग औरंगाबादला होतं, पण मी कोइन्सिडेंटली एसपीना सांगून या केसेसमध्ये मिसिंग मध्ये काहीतरी फिशी दिसतंय हे सांगितलेलं मला आठवतं. आणि मंगला जेदेच्या संदर्भात सुद्धा 15 दिवसापूर्वी आम्ही खूप सविस्तरपणे तो रिव्ह्यू घेतलेला होता. पण तुम्हाला तो एकदाही भेटला नव्हता विश्वास नांगरे पाटील सर? नाही कुणाला, मला काय एसपीना सुद्धा भेटला नव्हता. नवीन एसपीना, जुन्या एसपीना भेटला असेल तर माहित नव्हता. पण त्याची प्रेयसी जी आहे म्हणजे आता पण विश्वास नांगरे पाटील सर, आमच्याकडे अशी माहिती आहे की हा डॉक्टर संतोष पोळने तुमची भेट घेतलेली होती, तर तुमचं म्हणणं काय आहे यावर? नाही, मला आठवत नाहीये. म्हणजे मला भेटलेला आठवत पण नाही, भेटणं शक्य पण नाही, कारण मला आठवलं असतं या महिना त्याला मला चार्ज घेऊन. तुम्ही असं म्हणताय की तुम्हाला आठवत नाहीये, पण हा जो डॉक्टर संतोष पोळ आहे हा पोलिसांना अनेक वेळा खबऱ्या म्हणून मदत करायचा आणि अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी त्याचा संपर्क होता. तर अशा वेळेस त्याच्याबद्दल आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही केला नाहीत का? नाही, याच्याबद्दल रिव्ह्यू घेऊन केस आम्ही सुमोटो डिटेक्ट केलेली आहे. ही केस 2003 पासूनचे सिरियल मर्डर 6 मर्डर्स ते आपण निष्पन्न करू शकलो या एका महिन्यामध्ये. त्यामुळे मला 1 महिना झालेला आहे. 6 मर्डर मधल्या 5 डेड बॉडीज आपण रिकव्हर करू शकलेलो आहे, स्पॉट व्हेरीफाय करून गव्हर्नमेंट पंचांच्या समक्ष. त्यामुळे ह्या मॅटरला छडा लावण्यात सातारा पोलिसांना खूप चांगलं यश मिळालं. आपण पाहिलं की कशा पद्धतीने अजून सुद्धा संभ्रम आपल्याला पाहायला मिळतो आहे. कशा पद्धतीने संबंध या पोळचे पोलिसांशी होते का इथपासून सुरुवात आहे. आधी विश्वास नांगरे पाटील म्हणाले की आठवत नाही आणि नंतर मात्र म्हणाले की मी एकदाही भेटलेलो नाही. पण का होईना असाच दबाव प्रस्थापित करत 2003 पासून 2016 पर्यंत या पोळने वर्ष काढली आणि आता तो गजाआड झालेला आहे. आपण या कार्यक्रमामध्ये इथे थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.